ओ आंडू सर चुकले असं नसतं बिना आवाजाचं. अरे मिरवणुकीत बिना डीजेची बिना आवाजाची नाचायची प्रॅक्टिस करायलो. अहो पण असं का? का म्हणजे अरे काल मिरवणुकीत गेलो होतो, डीजे होता, एवढा खतरनाक आवाज होता डीजेचा, माझे कान फाटलेत, कान हे बघ रक्त आले कानातून. मला नाही काय समजलं. अरे केवढा कर कशा आवाज रे डीजेचा, त्याच्या आवाजामुळे लोकांचे कान फाटायले, तर लोकांच्या हृदयाचे ठोके वाढायले. तर नॉर्मली 72 असतात, काल मी डीजे मध्ये गेलो होतो 720 ठोके पडू लागले. ढ ढ ढ ढ ढ ढ. म्हणलं डीजेवर बंदी आणली पाहिजे. अहो पण डीजेवर कोण आणणार बंदी? कोण आणणार म्हणजे अरे ज्या दिवशी मी राष्ट्रपती होणार किंवा माझी बायको मुख्यमंत्री होणार, पहिली गोष्ट काय करणार मी, डीजेवर बंदी आणणार. पण मला असं वाटतंय की माझ्या आधी तूच अधिकारी होतो का काय? कशावरून म्हणालात? तुझ्या हातामध्ये मी स्टेप अप अकॅडमीचं स्टेप अप वेध पाहिलो बाळा. हा करंट अफेअर्सचं बेस्ट पुस्तक इन द मार्केट सध्याच्या घडीला. आणि तुझ्या हातामध्ये तर मला वार्षिकी बी दिसायली आणि मासिक बी दिसायली हिरव्या रंगाचं, आहे का नाही? जेवढ्या महत्त्वाच्या घटना येतात या वर्षभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घटना करंट अफेअरच्या ज्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या येतात त्या यांनी पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत. उगा फापट पसारा टाकलेला नाही. प्रिलिम्स पण नको, मेन्स पण नको, सगळ्या परीक्षेसाठी चालू घडामोडीचा अभ्यास करायचा असेल तर स्टेप अप अकॅडमीचं स्टेप अप वेध घ्यायचं. UPSC MPSC कंबाईन सरळ सेवा अरे कोणती का असू दे ना परीक्षा, त्यामुळे करंट अफेअरचे प्रश्न येतं त्याच्यामध्ये तू पैकी त्या पैकी मार्क आणणार बाळा आणि लवकर अधिकारी होणार.